सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी मोर्चांसंदर्भात आणि आरक्षणासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसतायत। बडोलेंना महाराष्ट्रातून हाकलून द्या अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे, तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा किंवा त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे। तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलंय। आणि या संदर्भात बडोलेंशी बातचीत केली आपली प्रतिनिधी सीमा दाते यांनी। बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे। सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी औरंगाबादात वक्तव्य केल्यानंतर एकूणच राजकीय वाद जो आहे तो आता सुरू झालाय। आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, काय सांगाल, मराठा आरक्षणाला घेऊन तुम्ही जो हल्ला केलाय त्याबद्दल अनेक राजकीय वाद होतात, काय स्पष्टीकरण असेल? मी मुळातच मराठा समाजाच्या संदर्भात तिथं काही बोललेलोच नाही आहे। आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद होती आणि त्या ठिकाणी देशोदेशातली लोक आली होती। त्यांच्या संदर्भात कशा पद्धतीने त्यांच्या पुढे बोलताना तेवढी आपली भूमिका मी त्या ठिकाणी मांडली। एका पर्टिक्युलर समाजाला कुठेही आम्ही दुखावलं नाही किंवा दुखावण्याचा हेतूच नाही आमचा, त्याच्यामुळे तशा पद्धतीने आम्ही काही बोललोच नाही आहे। तुम्ही तपासून घ्या। असं तुमचं असं वक्तव्य होतं की कोणीही उठतं आणि आरक्षण करतं, ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांची आंदोलनं जी आहेत ती यशस्वी होतात आणि त्यानंतर एकूणच हा सगळा वाद पेटलेला आहे। मी मुळातच म्हटलं नाही की तिथं आंतरराष्ट्रीय परिषद होती, देशोदेशातली लोक त्या ठिकाणी आली होती आणि बौद्धांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बोलत असताना नुसतं फक्त महाराष्ट्रापुरताच विषय नव्हता। देशात अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत ना, हरियाणामध्ये आंदोलन होत आहे, राजस्थानमध्ये होत आहे, गुजरातमध्ये आंदोलनं झाली आहेत, अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत। आम्ही आमच्या समाजाच्या पुढं किंवा ज्या बौद्ध लोकांच्या पुढं ज्या व्यथा मांडताना आम्ही गरीब आहोत हे तर त्या ठिकाणी आयोजकांना म्हटलं का हा या ठिकाणी आयोजन ज्या पद्धतीनं करण्यात आलं त्याच्या व्यथा त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितल्या म्हणून आम्ही त्या पद्धतीनं बोललो का इतक्या पद्धतीनं तर असे याच्यामध्ये होत आहे। पण आम्ही एकूणच समाजाची परिस्थिती तशी आहे म्हणून आम्ही बोललोय। सर, उदयनराजे भोसलेंनी ॲट्रॉसिटी कायदा रद्द झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे, याकडे तुमची काय भूमिका असेल? उदयनराजे कोण आहे ते पहिल्यांदा तर मला नाही माहीत, कारण हा जो कायदा आहे हा मुळातच संसदेनं केलेला कायदा। इथं कोणी एक माणूस म्हणून कधी कायदा होतच नाही। तो कायदा कुठेतरी संसदेनं पारित केल्यानंतर तो कायदा होते। मग एखाद्यानं कुणाने वक्तव्य दिलं आता कायदा रद्द होईल अशातला कुठं विषयच नाही आहे। आणि जातीचे जर विषय आहेत तर तुम्ही मागासवर्गीयावरच्या जातीचे जे अन्याय आहेत ते दूर केलं पाहिजे ना। हा कायदा केव्हा 1989 मध्ये कायदा लागू झाला, त्याच्या पूर्वी पण नव्हता। युनायटेड नेशन किंवा मानव अधिकार ज्या ठिकाणी मोडायला लागते का जर जातीच्या नावानं या ठिकाणी जर अत्याचार होत असेल तर ते चुकीचं आहे आणि हा त्यांच्या संरक्षणासाठी आहे, कुणावर ह्या करायसाठी नाही। त्याच्यामुळे ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा कुठं विषयच येऊ शकत नाही। सर, नाशिकमध्ये जी काही परिस्थिती होती आणि त्यानंतर तुमचं जे औरंगाबादमध्ये वक्तव्य झालं त्यानंतर विरोधकांचं असं म्हणणं आहे की भाजपचे नेते जे आहेत ते मुद्दाम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। समाजामध्ये आम्ही कोणत्या पद्धतीची तेढ निर्माण केली नाही आहे। नाशिकमध्ये ज्या मुलं आता पण इथं जे हॉस्पिटल आहे कुमामध्ये आहेत त्यांनी काहीच केलं नव्हतं, त्याचं काहीच दोष नव्हता त्याच्यामध्ये। पण असं जाऊन कोणत्या तरी गावाच्या वस्तीवर हल्ला करून जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर नक्की मला वाटते आम्ही प्रतिनिधी म्हणून बोलणं आमची भूमिका आहे आणि तशीच राहणार आहे। सर, उदयनराजे भोसलेंनी अगदी कठोर शब्दात टीका केली त्यांच्या भाषणात की बडोले यांना हकलून द्या, इतका कठोर शब्दात टीका केली। तो कोण उदयनराजे? मी म्हटलं ना, मला उदयनराजेंनी काय म्हटलं ते मी पाहिलं पण नाही टीव्हीवरनं। मला त्यांच्या एकाच्या याच्या संदर्भात काही बोलायचं पण नाही आहे। मुळातच ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या किंवा आरक्षणाची जी भूमिका आमची अत्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी जशी भूमिका मांडली तशीच भूमिका आमची आहे। धन्यवाद। नक्कीच। खरं तर काल जे वक्तव्य औरंगाबादात केलं होतं हे वक्तव्य मराठा आरक्षणावरती नव्हतं, हे राजकुमार बडोले यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामॅन राजेश धोत्रेसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई। ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे। त्यांच्याशी अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। तर मी पहिल्यांदा निषेध करतो
एवढे मोर्चे चांगल्या पद्धतीने चालू आहेत, एक आदर्शवत हे मोर्चे चालू आहेत. पूर्ण जगाला दाखवून दिले की मराठा समाज हा अग्रेसिव्ह समाज असला तरी आज शांत पद्धतीने चांगल्या पद्धतीने मोर्चे चालू आहेत, लोकशाही पद्धतीने चालू आहेत. मग हा काहीतरी माणूस शेवटच्या टप्प्यात काहीतरी बडबडतो, असल्या माणसांना हकलून काढायला पाहिजे. आज सुद्धा मराठा समाज काय मागतो, इतर समाजातल्या लोकांना अन्याय न होता आम्हाला वेगळं काहीतरी तुम्ही द्या, वेगळं काहीतरी द्या, म्हणजे जे मिळालं नाही आम्हाला ते द्या, त्यांचं हक्काचं द्या, एवढीच भूमिका आहे. याच्यामध्ये तो कोण बोलतो त्याचं नाव घेणं सुद्धा मला शोभत नाही, पण अशा माणसाला हितनं महाराष्ट्रातनं हाकून काढायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या समोर ते असं वक्तव्य करतायत आणि मराठा समाजाचे डिवचण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आता राज्यामध्ये एवढा सामाजिक तणाव बिघडलेला असताना, लाखो मराठी समाज एकत्र येऊन ते आक्रोश करत असताना असं वक्तव्य करायला त्यांनी नको होतं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरायला पाहिजे होतं. मला वाटतं यासाठी राजकुमार बडोले यांचा राजीनामा त्यांनी घेतलाच पाहिजे. बडोलेंनी जे वक्तव्य केलं त्याचा मी निषेध करतो. विशेष करून मराठा समाजाचा अपमान करणारं हे वक्तव्य आहे आणि समाजाच्या निघणाऱ्या मोर्चावर अशा मंत्र्यांना टीका टिप्पणी करणं हे राज्याला शोभत नाही. आमची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा मंत्रिमंडळातून त्यांना बडतर्फ करावं.